Hello students, I am Koshti sir, your English teacher. Students, stay in a home, use mask and fight against corona. विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि जर बाहेर पडायचं आवश्यकता असेल त्यावेळी मास्क वापरा. Today we are going to enjoy our poem Be the Best. Students, open your book and page number 3. Now we shall enjoy the poem Be the Best. Be the best, be the best. If you can't be a pine, if you can't be a pine on the top of the hill, if you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, bird bee. Be a scrub in the valley, bird bee. The best little scrub, the best little scrub by the side of the reel. Be a bush, be a bush if you can't be a tree. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, if you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. And some highway happier make. If you are a muskie, if you are a muskie, then just be a bass. If you are a muskie, then just be a bass. But the liveliest bass in the lake. We can't all be captains, we can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's something for all of us here. There's big work to do, there's big work to do, and there's lesser to do. There's big work to do, and there's lesser to do. And the task you must do is the near. And the task you must do is the near. If you can't be a highway, if you can't be a highway, then just be a trail. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. If you can't be the sun, be a star. It isn't by size, it isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Be the best whatever you are. Be the best of whatever you are. Now we shall get meaning of first stanza. पहिल्या कवितेतला आपण अर्थ पाहूया. कवी डगलस मेलॉक हे आपल्याला सांगतायत, जर तुम्हाला उंच अशा टेकड्यांवरील पाईन वृक्ष होता आले नाही, तर तुम्ही दरीमधल्या स्क्रब म्हणजे खुरटी झाडे बना. पण बना अतिशय उत्तम असं छोटं खुरटं झाड, स्क्रब, की ज्याच्या भोवती रील हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, एक झरा वाहतोय. जर तुम्हाला मोठं झाड बांधता आलं नाही तर एक छोटस बुश, छोटस रोपट बना. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगतात, इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. तुम्हाला जर रोपटही बांधता आलं नाही तर छोटस गवत बना.
आणि आपण पाहतो की रस्त्याच्या कडेला छोटंसं हिरवं गवत ज्यावेळेस पसरलेला असतो तो रस्ता अतिशय सुंदर असा आनंदी रस्ता आपल्याला वाटतो. असा सुंदर रस्ता तुम्ही तयार करा. हायवे तो सुंदर बनवा. इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की अँड बास, दीज आर नेम्स ऑफ फिश. की माशांची ते नाव आहेत. मोठमोठ्या समुद्रामध्ये मस्की मासा असतो, तो जरी तुम्हाला बनता नाही आला तर छोट्या मोठ्या तळ्यामधलं सरोवरामधला सुंदर असा बास मासा होण्याचा प्रयत्न तुम्ही करा. इन थर्ड स्टँजा, तिसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगतात, वी कांट ऑल बी कॅप्टन्स. की आपण सर्वच कॅप्टन होऊ शकत नाही. या ठिकाणी कॅप्टन हा शब्द जी एखादी बोटीमध्ये प्रवास आपण करतो त्याचा जो प्रमुख असतो त्या अर्थाने वापरलेला आहे. सगळेच कॅप्टन नाही होऊ शकत, एक कॅप्टन असतो. वी हॅव गॉट टू बी अ क्रू. पण आपण त्या कॅप्टनच्या बरोबरीने तेवढंच महत्वाचं काम करणारे सेलर्स होऊया की ज्यांच्या साह्याने त्या बोटीचा प्रवास यशस्वी होतो. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. इथं प्रत्येकाला काही ना काही करण्याजोगं काम असतं आहे. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू. काही कामं मोठी कामं आहेत, काही कामे थोडी कमी महत्वाची आहेत. आणि आपल्या जवळचं जे काम आहे, जे आपल्या आवाक्यातलं काम आहे ते आपण केलंच पाहिजे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. In fourth stanza, Douglas Mallock tells us, if you can't be a highway, then just be a trail. जर तुम्हाला मोठं हायवे होता आलं नाही तर एखादी चिंचोळी वाट तर व्हा. हायवे ही लोकांना मार्गक्रमणासाठी मदत करतो. छोट्या वाटेनेही माणसं आपल्या इच्छितस्थळापर्यंत जाऊ शकतात. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. मोठा सूर्य नाही होता आलं, एखादी चांदणी तर व्हा. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. की तुम्ही तुमचं यश किंवा अपयश हे तुम्ही किती मोठ्या आकारावरचं काम केलं याच्यावर अवलंबून नाही. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. की जेही काम तुम्ही करत आहात ते अतिशय उत्तम पद्धतीने अतिशय मन लावून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी आपण त्या कामामधील आपल्या क्षेत्रामधील उत्तम ठरतो. अशी अतिशय सुंदर अर्थपूर्ण कविता बी द बेस्ट.